नमस्कार मुलांनो, आज आपण गणितातल्या काही गमती पाहणार आहोत. पैकी आज आपण 9 या अंकाच्या गणिती गमती आणि त्याही बेरजेच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. उन्हाळा सुट्टीमध्ये, दिवाळी सुट्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेला आपल्या मित्राबरोबर खेळत असता, गमती करता, अशा वेळेला गणिताची एक आवड निर्माण व्हावी म्हणून आकड्याबरोबर खेळायला काय हरकत नाही. पर्यायानं आपल्या बुद्धीची थोडीशी वाढ होते आणि गणिताबद्दलची भीती संपते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अशा काही गमती आज आपण बघणार आहोत. आज तुम्हाला मी या गणितामधील बेरजेच्या गमती सांगणार आहे. तेव्हा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर आता बघा, तुम्ही आणि तुमचा मित्र खेळत दोघं बसून खेळताय असं आपण कल्पना करूया. आणि एक अंक तुमच्या मित्र म्हणजे एक संख्या मित्राकडनं घ्या, एक संख्या तुम्ही घ्या, एक मित्राकडनं घ्या, एक तुम्ही घ्या. अशा पद्धतीच्या संख्या एकाआड एक मित्राची आणि तुमची घ्या आणि एका क्षणामध्ये त्या दिलेल्या संख्येची बेरीज मांडून टाका. काय गंमत आहे बरं? एक लक्षात घ्या, या संख्या घेत असताना संख्येच्या सुरुवातीला 9 या अंकानं सुरुवात करू नका. उदाहरणासाठी आपण आता 3 अंकी संख्येची बेरीज करूया. मी एक तुम्हाला उदाहरणासाठी इथं उदाहरण घेतो. आता मी एक सुरुवातीला 3 अंकी संख्या घेतो. माझी संख्या आहे 327. आता तुम्ही एक मला संख्या सांगा. ही संख्या सांगत असताना 9 हा अंक संख्येच्या सुरुवातीला नसावा आणि संख्येमध्ये अंक डबल येऊ नये एवढी काळजी घ्यायची आहे. सांगा बघू. 428. छान, तू 428 ही संख्या सांगितली. आता मी एक संख्या घेणार आहे. मी 571 घेतले. तू एक सांग बघू. 511. 512 सांगितलीस. छान, आता मी एक घेणार आहे. मी 487 घेतली. आता संख्या किती झाल्या बरं? 1 2 3 4 5 झाल्या. मी याचं उत्तर पडदिशी मांडून टाकणार आहे. बघा, आता याचं उत्तर मी मांडायला लागलो. छान, सांग बघू बेरीज करून की माझं उत्तर बरोबर आहे का? 7 आणि 8 किती? 9. 1 18 19 20 27 झालं. नाही, आता आता एक आला. 8 1 9 10 7 17 आणि 17 आणि 4 17 आणि 4 18 19 20 21 22 झालं. 21. बघा, आता हाचा एक आला होता का नाही? हा, आले का नाही? छान. आता दुसरे एक तुला आणखी एक उदाहरण घेऊया. खाली बस. सांग बघू एक संख्या आता. 743. छान, 643. आता मी एक संख्या घेणार आहे. हा, सांग बघू तुझी. 260. 260. बर, ठीक आहे. आता मी एक आता मी लिहिणार आहे का नाही? आता मी एक संख्या घेतो.
734. मांडू का बेरीज? हा. बघा आता मी बेरीज मांडून टाकली. अशी बेरीज करायच्या ऐवजी बघू आता बेरीज बरोबर आहे का? 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4 23. हातचा आला 1 आणि हातचा आले 2, 2 आणि 6 8, 12, 12 आणि 5 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 3 26. हातचे आले 2, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27. बघा उत्तर आलं का नाही? आले का नाही? हा. आता बघा एवढंच नाही, आपण अंक सांगितल्यावर बेरीज येते, बरोबर. परंतु मी असं म्हणतो, तू एक अंक सांगणार आहे, मी एक अंक घेणार आहे आणि त्याची बेरीज मी पडदिशी मांडून दाखवतोय, बरोबर आहे. परंतु आपण अंक घ्यायच्या अगोदरच मी अगोदर बेरीज मांडून टाकणार आहे आणि नंतर आपण अंक घेणार आहे. तरी सुद्धा माझी बेरीज तेवढीच येते का नाही आपण बघूया आणि मग यालाच गणिताची गंमत म्हणतात. ठीक आहे. मी या ठिकाणी आता बेरीज मांडून टाकतो, बरोबर. आपली बेरीज एवढी येणार आहे. आता घेऊ का संख्या एक मी? बघा आता मी संख्या घेतली 377. असू दे. मी घेतली 200 466. बर 66. बस खाली खाली बस. आता मी घेणार आहे 533. हा. मी घेतो मग 648. 648. बस खाली. आता मी घेतो 351. आता घ्यायची गरज नाही, 5 संख्या तयार झाल्या आहेत का नाही? तुझ्या 2 झाल्या, माझ्या 2 झाल्या, बरोबर आहे. मग आता बघ बरोबर बेरीज आपण किती येते ती. 9 10 11 12. आता असं बस जरा मी दाखवतो तो. 7 आणि 6 13, 13 आणि 3 16, 16 आणि 8 24, 24 आणि 1 25. आलं ग 5. हातचे आले 2, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22, 22 आणि 5 27. आणि हातचे आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, 14 आणि 6 20 आणि 20 आणि 3 23. बघा मी अगोदर आपली बेरीज किती येणार आहे ती लिहिलं होतं आणि नंतर अंक घेतले, बरोबर आहे का नाही. आणि तरी सुद्धा म्हणजे अगोदर मी बेरीज लिहिली आणि नंतर आपण संख्या घेतल्या होत्या, बरोबर आहे का नाही. तू एक संख्या सांगितली, मी एक संख्या सांगितली, तू एक सांगितली, मी एक लिहिली माझी स्वतःची, असं मिळून 5 संख्या तयार केल्या. बेरीज मात्र मी अगोदर जी मांडलेली बेरीज होती त्याच्या पलीकडे काय आपलं उत्तर गेलं नाही. आहे का नाही गंमत, बरोबर आहे का नाही. मग आता तू विचार ना, म्हणजे तुला आता वाटत असेल हे तुम्हाला कसं काय येतं बाबा. मग याची गंमत सांगू का तुला, सांगू दे का? हा ठीक आहे. आता बघ मी गंमत ही कशी करतो तुला सुद्धा यायला पाहिजे. ही नुसतं आता मलाच गंमत येऊन काय उपयोग आहे का, तुला पण यायला पाहिजे. मग तू तुझ्या मित्राला सांगणार ना,
बरोबर आहे का नाही? आता ही गंमत कशी आहे बघा. मी सुरुवातीला घेतलं होतं 377, बरोबर. आता याच्यानंतर तू सांगितली 466 संख्या आणि पुन्हा मी घेतलं 533. मी माझी तू संख्या सांगितल्यानंतर मी माझी संख्या घेताना एक मी गंमत करतोय. काय कशाची गंमत आहे बरं? या 9ची गंमत आहे. काय गंमत आहे? आता तू इथं 4 अंक घेतलेला आहे तुझ्या संख्येमध्ये, तर ह्या आणि मी घेतलेली जी संख्या आहे ती आहे 5. ती 5 आहे. या दोन्हीची बेरीज 9 येईल अशा पद्धतीचे मी अंक मांडत गेलेलो आहे. लक्षात येते तुझ्या? तू 4 घेतलं होतं सुरुवातीला, कुठं? शतकाच्या ठिकाणी. म्हणून मी 5 घेतलं, कारण दोघांची बेरीज 9 यायला पाहिजे. इथं कसं झालं? दशका ठिकाणी तू 6 घेतलं होतं, मी 3 घेतलंय, म्हणजे दोघांची बेरीज 9च आहे. इथं पण तसंच आहे. त्याच्यानंतर तू संख्या सांगितली 648. मग मी काय केलं? 6 आणि 3 9 बेरीज येईल अशी ही संख्या तयार केली. 4 आणि 5 ह्या दुईची बेरीज 9 येते आणि ह्याची पण 9च येते. म्हणजे तू सांगितलेल्या अंकाशी मी अशी ॲडजस्ट केली की मी जे अंक घेतोय त्या संख्येमध्ये त्या त्या दशकाची म्हणा, एककाची म्हणा, बेरीज 9च येईल अशा बेताची संख्या तयार करतोय आणि मग आपोआपच मला ती बेरीज व्यवस्थित मांडता येते. तरी पण आणखीन एक गंमत राहिली. एवढ्यावर काय ती बेरीज लगेच सांगता येईल असं नाही. मग पुन्हा काय केलंय मी? आता बघ, 377 ही संख्या होती, बरोबर. आता याच्यामधून एककचा जो अंक आहे तो 7 होता. त्याच्यातून मी 2 वजा केलं आणि 5 मांडलं इथं एकक स्थानी. एकक स्थानच्या मूळच्या संख्येतनं 2 वजा केलं आणि इथं 5 मांडलं, बरोबर. हे वजा केलेलं 2 मी इथं सुरुवातीला मांडले बघा इथं, आणि मधले जे अंक आहेत 3 आणि 7 ते जसेच्या तसेच लिहिलेले आहेत. झाली माझी बेरीज तयार. लक्षात आलं का नाही? आता तुझ्या आणखीन एक अशी तुला शंका येईल, हे 2 का वजा केलं बरं? तर याचं कारण असं आहे, एकूण जे आपण त्या 5 संख्या घेतल्या त्यातल्या तू एक सांगितली ही सुरुवातीची संख्या आहे माझी, हे सोडून राहिलेल्या ज्या 4 संख्या आहेत की ज्याची बेरीज आपण 9 केलेली आहे, त्याच्या किती जोड्या तयार होतात? 2 संख्येच्या 2 जोड्या तयार झाल्या. ही एक जोडी आणि ही एक जोडी. मग ह्या जोडीची किंमत 1, ह्या जोडीची किंमत 1, 2 झालं. आणि म्हणून एकक मधनं ते मी 2 वजा केलं, बरोबर. आणि हे 2 वजा केलेलं मी सुरुवातीला मांडलं. झाली माझी बेरीज तयार. आता आणखी काय शंका आहे का तुला? समजा अशा संख्या जर आपण वाढवत गेलो, आता इथं 5 संख्या आहेत, समजा 7 संख्या घेतल्या तर जमेल का? असं आवड जाईल. होईल का नाही? तर समजा तू 7 संख्येचं जर करू लागला तर काय करायचं बाळा? 7 संख्या म्हटलं तर एक पहिली संख्या जर सोडून दिली तर किती जोड्या राहतील? मग 6 संख्या राहतील आणि 2 2च्या 3 जोड्या राहतील. इथं 3 होतं. मग इथं 3 वजा करावं लागेल एकक स्थानमधनं, मग इथं 3 लिहायचं. आणि इथं सुरुवातीला 3 लिहावं लागेल. एक आपण उदाहरण घेऊया का? हा, एक उदाहरण घेऊया. चला बघा. हा, सांगा भाऊ. संख्या सांग. 543. बरोबर. आता मी एक लिहितो. आता तुझ्या लक्षात आलं असेल मी ही कसं लिहिणार आहे ते. आता मी कसं लिहिणार आहे? इथं 4 लिहिणार, इथं 5 लिहिणार आणि इथं 6 लिहिणार. म्हणजे माझी संख्या 456 होईल, कारण ह्या दुईची बेरीज करून मी लिहिणार 9 9. हा, चला पुढे सांग एक. मी सांगतो 243. आता मी किती लिहीन तू सांग बघू. आता इथं मी किती लिहीन? 700. इथं लिहा तुम्ही 5.
56 लिहिन का नाही 756 बरोबर आहे. आता आणखी एक सांग बघू. 373. मग आता मी इथं काय लिहिन बरं 600 किती 26 लिहिन का नाही. किती संख्या झाल्या आता 1 2 3 4 5 6 आणि 7 झाल्या. मग 5 होते आता 7 झाल्या. बघूया आपण आता ह्याची बेरीज कशी मांडायची. मांडतो काय. अरे वा मान बघू पटदिशी. ते करत बस नको बेरीज मांडा अगोदर. 4 3 2 इथं राहिलं हा अरे 2 2 झाले. हे हाय असंच पुन्हा 4. चला बसा खाली. बघा आता उत्तर आपलं आले का बघूया. 3 इथं लिहिलं. हे 5 मधनं 3 वजा केलं होतं ते 3 इथं लिहिलंय तू. आता बघ 5 आणि 3 8 8 आणि 6 14 14 आणि 3 17 17 आणि 6 23 23 आणि 3 26 26 आणि 6 32. हातचे आले 3 3 आणि 4 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 5 16 16 आणि 4 20 20 आणि 5 25 25 आणि 7 32 32 आणि 2 34. हातचे आले 3 6 आणि 3 9 9 आणि 5 14 14 आणि 4 18 18 आणि 2 20 आणि 7 27 3 30 आणि 6 36. आलं का उत्तर. मग आपण इथं किती वजा केलं बरं या एकक मधनं 3 वजा केलं आणि म्हणून इथं 3 लिहिलं. बरोबर. इथं 5 संख्या होती त्यातनं 3 वजा केल्यावर 2 राहिलं. आपण काही सुद्धा डोकं चालवलेलं नाही. बस खाली. हे 3 का वजा केलं तर ही एक गट्टा आहे हा एक गट्टा आहे हा एक गट्टा आहे. ह्याची किंमत 1 ह्याची 1 आणि ह्याची 1 असं मिळून 3 झाली. म्हणून 3 वजा केलं. बरोबर. मग ती 5तनं 3 गेले 2 राहिले. आणि इथं ते वजा केलेली ती इथं मांडून टाकले आणि हे मधले जे 2 अंक होते 6 आणि 4 ते जसेच्या तसे खाली घेतले. आपली बेरीज तयार झाली. आणि ही बेरीज मी अगोदर म्हणजे हे अंक घ्यायच्या अगोदर सुद्धा मांडू शकतो. कधी ही एवढी एक संख्या घेतली की आपण त्याचं उत्तर इथं खाली मांडू शकतो. याच्याशिवाय ते म्हणजे बेरीज दुसरी काही येऊ शकत नाही. मग तुम्हाला हे समजलं का आता. मग तू मित्राला आता ही गंमत दाखवणार का. हा मग अशा पद्धतीच्या गमती खेळायच्या असतात. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण वजाबाकीची पण एक गंमत शिकणार आहे. आवडली तुम्हाला. सांगा.